पोलीस चॅनलवाल्यांना खरंच मी धन्यवाद देईल. एखादा अपवाद सुटला तर भाषणं चांगली झालेली आहे. मोर्चा आहे तो महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाणीव करण्याचा. खरं म्हणलं तर माझं म्हणणं वेगळं होतं. मी जयंत पाटील साहेबांना फोन केला, साहेब महाराष्ट्र तुमच्या सांगलीमध्ये घेऊन यायचं आहे. साहेब बोलले गरज नाही, कारण राजाराम बापूंचा हा विचार आणि वारसा घेणारा नेता हा महाराष्ट्राचा माझा अभिमान आहे, याचा मी त्या मुद्द्यावर उल्लेख करतो. मी सोमवारी नाही आहे. मी साहेबांना विनंती केली, तुम्ही नसला तरी महाराष्ट्रातला असलेला आणि सांगली जिल्ह्यातला असलेला जयंत पाटील या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहील आणि या सरकारला जाणीव करून देईल. कसली संस्कृती आपण जपायची हो? संस्कृती जपण्याचा ठेका फक्त आपणच घेतलाय. मी आज या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, जर तुम्हाला वाटत असेल विधान भवनाच्या आतमध्ये गुंड घेऊन दादागिरी करणारे, महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी करून सत्तेच्या पाठीमागे पाठबळ देणाऱ्यांचा तुम्हाला अभिमान असेल, एकदा पोलिसांना आम्हाला सुद्धा सूट द्यायला सांगा. जशा तसे उत्तर देण्याची ताकद राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता करेल. हेच आव्हान करण्यासाठी सांगलीला आम्ही आलेलो आहोत. आम्ही पण काय कमी नाही हो. फक्त नेत्याचे संस्कार आहेत आणि विचाराची संस्कृती आहे. या महाराष्ट्राच्या आणि देशाची संस्कृती तुम्ही बिघडवली. जयंत पाटील हे टार्गेट आहे. राजाराम बापू पाटलांपासून, वसंतदादा पाटलांपासून, पतंगराव कदमापासून, आर पाटलांपासून अनेक दिग्गज नेत्यांनी या ठिकाणी या सांगलीची संस्कृती महाराष्ट्राला दिशा दाखवणारी ठरवली होती. अनेक नेते फोडले गेले. एक नेता असा होता की तो आजही फुटला नाही. तो शरद पवारांच्या पाठीमागे उभा राहिला. त्याचं नाव होता ते जयंत पाटील होता. आणि ही ताकद जोपर्यंत आहे तोपर्यंत जयंत पाटलांची ही सांगली जिल्ह्यातला राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी भक्कमाईच्या विरोधकांना असल्यामुळे, मुख्यमंत्र्यांना असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं षडयंत्र जयंत पाटलांच्या पाठीमागे उभं केलेलं आहे. हे पडळकर वगैरे निमित्त आहे हो. पूर्वीचं विशाल पाटील साहेब राजकारण हे संस्कृतीचं असायचं, विचाराच्या देवाणघेवाणीचं असायचं. दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये जाती धर्माची तेढ निर्माण करायची आणि ही जाती धर्माची तेढ निर्माण करून अशा प्रकारचे वाचाळवीर वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे उभे करायचे. विशाल पाटील साहेब, तुम्ही म्हणाला की आमची वैचारिक लढाई आहे. मी अध्यक्ष झालेलो आहे. मी तुम्हाला ग्वाही देतो, महाराष्ट्रामधले आपली मतविभागणी होऊन द्यायची नाही आणि या लोकांचा बंदोबस्त करायचा, अशा प्रकारचा निर्णय भविष्यकाळामध्ये आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण आमच्या विभाजनाचा फायदा ही लोक घेत आहेत. आमच्या विभाजनाचा फायदा घेतात आणि आमचं विभाजन झालं नाही तर जाती धर्माचं नाव घेऊन या ठिकाणी विभाजन करायचं आणि सत्ता हस्तगत करायची, अशा प्रकारचा विचार ह्या लोकांनी आणलेला आहे. लढाई आमची हीच आहे. मला बघायचं आहे, सुरुवात तुम्ही केलेली आहे. दिलीपरावांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीची लोक आली, हाच संदेश द्यायचा आहे. मी हाच संदेश देण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्याचं नियोजन केलं. एकाही कार्यकर्ता, एकाही नेत्यावर यापुढे जर कोणी अशा प्रकारची भाषा करत असेल तर अख्खा महाराष्ट्राचा राष्ट्रवादी त्याच्या पाठीमागे उभा आहे. हा संदेश आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे. फार हलक्यात घेऊ नका हो. राजाराम बापू पाटलांच्या बद्दलचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. त्या काळामध्ये जे काही राज्यकर्ते होते, त्या काळामध्ये ज्यांनी या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राला दिशा दाखवली, त्यातलं एक नाव होतं राजाराम बापू पाटील. जयंतराव पाटलांच्या आईबद्दल तुम्ही उल्लेख केला.
तुमच्या हजारो पोस्टर लागले गेले. देवाभाऊ देवाभाऊ म्हणून आपण प्रसिद्धी केली, एका कार्यक्रम केला, त्याच्याबद्दलचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण देवाभाऊ, एका तुमच्या नेत्यांनी केलेल्या या असलेल्या अपशब्दामुळे महाराष्ट्रामध्ये तुमची नाचक्की झाली. जेवढ्या तुम्ही प्रसिद्ध करायला गेला, पण आजच्या एका या असलेल्या वक्तृत्वामुळे अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर शीतू करतोय. हा संदेश देण्यासाठी आमचा हा मोर्चा या ठिकाणी आणलेला आहे. आणि सुरुवात आहे. जिथे जिथे तुम्ही अशा प्रकारच्या पद्धतीने प्रयत्न करणार आहात, तिथे तिथे तुम्हाला अशा प्रकारचे वाचाळवीर तुम्ही उभे केलेले आहात. तिथे तिथे आम्ही तुमच्या विरुद्ध अशा प्रकारचा आवाज उठवण्याचं काम आम्ही करणार आहे. एक अवधूत वडार समाजाचा होता. तुम्ही समाजावर बोलता, मला वडार समाजाला या ठिकाणी आव्हान करायचं आहे. आपल्या समाजातला एक मुलगा शिकला, अधिकारी झाला, त्या मुलाचा आत्महत्या का खून ह्याची न्याय त्याची कुटुंब मागताय. आणि त्या न्यायाच्या संदर्भातला संशय जयंत पाटलांनी केला म्हणून त्यांच्यावर शिवीगाळ केली जाते आहे. आता मला त्या समाजाला विनंती करायची आहे. हल्ली समाजाला फार महत्व आलेलं आहे. धनगर समाजाचा मोर्चा निघतोय. अनेक वर्ष समाजाला न्याय देऊ म्हणून अशा प्रकारचं वक्तृत्व करणारे सत्तेत आले, पण त्या समाजाला न्याय दिला नाही. पण काही नेते मोठे झाले आणि त्याच नेत्यांबद्दल कौतुक केलं जातं की त्यांचं भवितव्य फार उज्ज्वल आहे. असेच नेते पाळा, म्हणजे तुमचं भवितव्य संपल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा सुद्धा आम्हाला द्यायचा आहे. मी वडार समाजाला विनंती करणार आहे, असेल हिंमत तुमच्यामध्ये. या सांगलीकरातल्या लोकांनी आवाज उठवलेला आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमच्या या भाऊबंधाबद्दल आवाज जर जयंत पाटलांनी या सभेमधून उठवला असेल, सामान्य कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून उचलला असेल, तर आता तुमची या ठिकाणी मागणी असायला पाहिजे की आमच्या बांधवाला न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका तुम्ही घ्या. आम्ही निश्चितपणाने तुमच्या बरोबर असू, अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा या ठिकाणी देऊ इच्छितो. म्हणून बंधूंनो, मी एकच सांगणार आहे, मोर्चा झाला म्हणजे विषय संपला नाही. आता प्रत्येक जण जयंत पाटील व्हा, प्रत्येक जण जयंत पाटील व्हा. यांना सत्तेची मस्ती एवढी आहे, एवढी सत्तेची मस्ती आहे की या सत्तेच्या लोभापाठी समाज तर दुरावला, अप्रवृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न ही लोक करतायत. दादागिरीची भाषा जितेंद्र आव्हाडांनी सांगितली. जितेंद्र आव्हाड सुद्धा दादागिरी करू शकतात. ठाण्यामध्ये राहणारा माणूस, मी पण करू शकतो ना, घाबरायचं काय त्याच्यामध्ये? जर अंगावर आलं तर घेण्याची ताकद आमच्यामध्ये, आम्ही असे शिल्लादार आहोत. म्हणून आम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की झाकली मूठ 1.25 लाखाची. जयंत पाटील बोलत नाही पण करेक्ट कार्यक्रम करता, हा सांगलीचा इतिहास आहे. आता सगळेजण जयंत पाटील व्हा.